हर्षिक, जहाँ सब सिर झुकते हैं वो मंदिर है, जहाँ नदी समा जाती हो समंदर है। जीवन के पटल पे युद्ध बहुत थे रे, लेकिन सारे युद्ध जीतने वाले हमारे संभाजी महाराज थे। संभाजी महाराज, छत्रपति शिवाजी महाराज को वंदन करके मैं हिंदी कमेंट्री के लिए फिर से एक बार शुरुआत करता हूँ। राकेश दौड़ लगाएंगे बल्लेबाज की ओर। अच्छी तेज तर्रार गेंद, लीडिंग एज लगी बैट की गेंद जा रही है कीपर के 10 स्थानों में। इसी के साथ डॉट गेंद की समाप्ति होती है और स्कोरबोर्ड पर रन देखने को मिलेगा आपको 9 रन। अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं नीलेश और हरेश, दोनों ही बल्लेबाज जीता गांव की तरफ से खेलते। जीता बनाम साई, एक पनवेल तालुका से बिलोंग करती है तो एक पेन तालुका से बिलोंग करती है टीम। फिर से एक बार शॉर्ट पिच गेंद, बल्ला घुमाया, गेंद रास्ता नापा, गेंद चली टर, छक्के के लिए। ये लगा टनटनाता हुआ नील हरेश के बैट से छक्का। इस छक्के के साथ टीम का स्कोर बढ़ता है और स्कोरबोर्ड पर रन देखने को मिलेगा आपको 15 रन। काफी बढ़िया बल्लेबाजी कर रहे हैं ये नीलेश बल्लेबाज, ताबड़तोड़ बल्लेबाज के रूप में इनको देखा जाता है। फिर से एक बार ओवर पिच गेंद, बल्ला घुमाया, रास्ता नापा, गेंद तो भाई रुकने का नाम ही नहीं ले रही है। ठोकम ठोक छक्के लगा रहा है ये बल्लेबाज जीता गांव के लिए। बढ़ता हुआ स्कोर है, स्कोरबोर्ड पर रन देखने को आपको मिलेंगे 21 रन। काफी ताबड़तोड़ बल्लेबाजी की है दोनों ही बल्लेबाज ने। जिस काम के लिए भेजा गया था इनको वही काम बखूबी निभा रहे। कप्तान कैसा होना चाहिए ये माइंडसेट बना के आए थे नीलेश, और उस तरह से अच्छी बल्लेबाजी की, ताबड़तोड़ बल्लेबाजी की और काफी धो डाला। राकेश जैसे अच्छे तेज तर्रार गेंदबाज को मौका नहीं दिया, हावी होने नहीं दिया। और जो नीलेश है और हरेश है ये दोनों भी राकेश के ऊपर हावी हो गए और इसका नतीजा अगर देखा जाए तो स्कोरबोर्ड पर रन देखने को मिलेंगे 21 रन। फिर से एक बार देखना होगा साई गांव की तरफ से दूसरा ओवर कौन लेके आते। साई गांव की तरफ से दूसरा ओवर लेके आए गजानन। व्यक्तिगत रूप से देखा जाए तो पहला ओवर डालेंगे, काफी हद तक उनके पास अनुभव है, वो अनुभव का इस्तेमाल करेंगे। पटकने की कोशिश थी, बल्लेबाज को लगा कि गेंद को उछाल प्राप्त होगा, लेकिन नीचे की तरफ गेंद रही और बल्ले और गेंद का किसी भी तरह से कांटेक्ट नहीं हुआ। इसे बोला जाता है कि जहां पे मिलन नहीं वहां पे उत्पत्ति नहीं, तो यहां पे भी गेंद और बल्ले का कोई भी मिलन नहीं हुआ और अब देखा जाए तो डॉट गेंद की समाप्ति हो गई। काफी हद तक बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं अभी गजानन, क्योंकि अगर देखा जाए तो स्ट्राइकर गेंदबाज को काफी हद तक मार पड़ी थी। फिर से एक बार पटकने की कोशिश, इस बार कामयाबी हासिल की लेकिन पुल कर दिया गेंद को। गेंद जा रही है बाउंड्री लाइन के बाहर 4 रन के लिए। काफी हद तक पटकी हुई गेंद थी लेकिन उन्होंने भापा, जांचा, गेंद को परखा, देखा किस तरह से हमें खेलना है इसको, उसी तरह से शॉट खेला और 4 रन की बढ़ोतरी हो गई स्कोर बोर्ड में। इसी के साथ बढ़ता हुआ स्कोर बोर्ड पर रन देखने को मिलेगा आपको 25 और अच्छी खासी दोनों बल्लेबाजी करें नीलेश और हरेश। मुझे लगता है जीता गांव के खुद कप्तान है नीलेश और अच्छी कप्तानी निभा रहे बल्लेबाज के तौर पर जीता गांव के लिए, और दर्शकों को भी खुश कर दिया है। काफी बढ़िया चौके और छक्के लगा रहे हैं नीलेश और हरेश। फिर से एक बार दौड़ लगाएंगे बल्लेबाज की और ये गेंदबाज गजानन। हेलो हेलो बोल 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 भाऊ खार करला कोपरा गाव ऑब्जेक्शन घेतला कोपराला डायरेक्ट बात करून टाका ना कोपराला जवळ आहे तिथे काय घेतं हां तो माझा खंबा पिऊ नको तो येतोय। अच्छा कलाइव का इस्तेमाल किया, गेंद जा रहे कवर के रीजन में, वहां पे फील्डर तैनात है, वो गेम को उठाएंगे फेंकेंगे। तब तक 2 रन हासिल कर चुके हैं नीलेश और हरेश। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट देखने को मिल रही है दोनों ही बल्लेबाज में, काफी मजे हुए बल्लेबाज है जीता गांव के ये नीलेश और हरेश। बढ़ता हुआ स्कोर है, स्कोरबोर्ड पर रन देखने को मिलेंगे आपको 27। फिर से एक बार गजानन जी अपने बॉलिंग मार्क पर रेडी है, दौड़ लगाएंगे बल्लेबाज की ओर। किस तरह से गेंद डालेंगे, किस तरह से हरेश खेलेंगे, ये आने वाले वक्त में पता चलने वाला है। फिर से एक बार बल्ला घुमाया, गेंद ने रास्ता नापा, ठोकम ठोक, ये लगा छक्का और काफी हद तक बढ़िया छक्के लगा रहे हैं हरेश जी। काफी हद तक उनको अनुभव है। नाही हाय 36 घेऊन
बढ़िया बल्लेबाजी कर रहे हरे जीता गांव के लिए। आज फिर से एक बार पुल किया, बल्ला घुमाया, गेंद ने रास्ता नापा, गेंद तो पर रुकने का नाम ही नहीं ले। और देखा जाए तो बोलना पड़ेगा, जली को आग कहते हैं दोस्तों, बुजी को खाक कहते हैं, और ये छक्का लगाने वाले बल्लेबाज को हरेश गावंड कहते हैं। काफी हद तक ताबड़तोड़ बल्लेबाजी की दोनों ही बल्लेबाज ने, और ये ताबड़तोड़ बल्लेबाजी का नतीजा अगर देखा जाए दोस्तों तो स्कोरबोर्ड पर रन देखने को आपको मिलेंगे 39। 49 रन बना है दोनों ही बल्लेबाज ने। अगर देखा जाए तो स्ट्राइकर बल्लेबाज है दोनों, हरेश और नीलेश, दोनों ही बल्लेबाज, दोनों ही गेंदबाजों की काफी हद तक धुलाई कर दी इन जीता गांव के बल्लेबाजों ने। बल्लेबाज है नीलेश और हरीश। हवा का रुख भी बदल चुका है, हवा के सामने किसी की नहीं चलती। अगर देखा जाए तो क्लाइमेट में थोड़ा सा चेंजेस, उसकी वजह से खेल में भी थोड़ा सा परिवर्तन आने की कोशिश आ सकता है, ऐसे मुझे लगता है। क्योंकि हवा का अगर रुख देखा जाए तो सामने की तरफ है, बल्लेबाज इस हवा का मौका लेने की कोशिश करेंगे, इस मौके के ऊपर चौका और छक्का लगाना हरीश और नीलेश बखूबी जानते हैं। सही गांव की तरफ से तीसरा ओवर लेके आए हैं गेंदबाज। अगर बारिश आएगी तभी भी खेल कंटिन्यूअसली चालू रहेगा। फिर से एक बार गेंदबाज दौड़ लगाएंगे बल्लेबाज की ओर। पटकी हुई गेंद, अच्छे से पुल किया, गेंद आ रही है मिड ऑफ रीजन में, वहां पे फील्डर मौजूद है, वो गेंद को उठाएंगे, फेंकेंगे, तब तक 1 रन मिलेगा दोनों ही बल्लेबाज को। इस 1 रन के साथ बढ़ता हुआ स्कोर है, स्कोरबोर्ड पर रन देखने को आपको मिलेंगे 40 रन, 40 रन हो चुके थे। अभी इससे मुझे लगता है गेंदबाज को बैकअप, बारिश आई तो खेल कंटिन्यू चालू रहेगा। इसकी आपको फिर से एक बार पटकी हुई गेंद, अंपायर ने वाइड करार दी है। अंतरराष्ट्रीय क्रिकेट का 22वां रूल है, ये अप्लाई किया जा रहा है अंपायर की तरफ से, और इस रूल के तहत 1 रन मिलता है इस टीम को। एक वार्निंग मिली है गेंदबाज को, अगर फिर से ऐसी गेंद पटकेंगे तो उनको नो बॉल करा दिए जाएंगे। फिर से एक बार गेंदबाज दौड़ लगाएंगे बल्लेबाज की ओर, किस तरह से बल्लेबाजी करेंगे। फिर से एक बार बल्ला घुमाने की कोशिश, लेकिन मैं अभी बोला जहां पे कांटेक्ट नहीं हुआ वहां पे उत्पत्ति नहीं। गेंद और बल्ले का किसी भी तरह से कांटेक्ट नहीं हुआ, गेंद जा रही सीधे कीपर के दस्तानों में। कीपर चुस्त और फुस्त वहां पे देख रहे हैं, और अपना काम जो दिया वो कप्तान ने वो बखूबी निभा रहे हैं। स्कोर वही के वही रुकता है 40 रन पर, 41 रन पर। फिर से एक बार गेंदबाज, फिर से पटकी हुई गेंद, हाइट कम पड़ गई, मुझे लगता है लंबाई कम और ऊंचाई ज्यादा, और इसके वजह से गेंद गई सीधे फील्डर के दस्तानों में। जो काम इस फील्डर को दिया गया था कप्तान ने वो बखूबी निभाया। इसी दौरान इस बल्लेबाज की विकेट जा चुकी है। ये जाते जाते स्कोरबोर्ड पर अगर थोड़ा सा देखा जाए तो रन दिखने को आपको मिलेंगे 41 रन। निखिल गेंदबाजी कर रहे साई गांव के लिए। तीसरा ओवर डाल रहे टीम के तरफ से, और खुद पहला ओवर डाल रहे। अभी तक काफी किफायती गेंदबाजी करे, ऐसे ही गेंदबाजी करनी पड़ेगी। एक बार बल्ला घुमाने की कोशिश, बैट की लीडिंग एज लगी और गेंद गई सीधे कीपर के दस्तानों में। काफी बढ़िया गेंदबाजी करे, क्योंकि उनके स्ट्राइकर गेंदबाज थे दोनों भी, गजानन और राकेश, उनको काफी हद तक मार पड़ी थी और उसके बाद उनको कमबैक करना था। दो गेंद शेष है, अभी तक 4 गेंदें फेंकी गई है। हवा का रुख काफी तेज हो रहा है। हेलो हेलो, हाँ बैटरचं नाव मला माहिती आहे का? हाँ 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 नाही, मी जरा एका कार्यक्रमात आहे, तर आता दुसरे माझे भाऊ आहेत तिथे। खाली घ्या हो, तुम्ही जाऊ शकता, बघून घ्या। हो हो, त्याला माहिती, आणि लालबाग आहे ना त्याच्या बाजूला, तो तुम्हाला दिसेल। ओके ओके, हो हो तिथेच आहे बघा, तुम्हाला ओळखीलच ना। ओके ओके, हेलो, अभी तक ईच ओवर की कुछ गेंदें शेष है। स्कोर बोर्ड पर स्कोर देखने को आपको मिलेगा
43 रन, काफी किफायती गेंदबाजी करे साई गांव के लिए गेंदबाज निखिल। जिस तरह से कप्तान ने इनके ऊपर जिम्मेदारी दी है, उस जिम्मेदारी को ये बखूबी जान रहे हैं मुझे लगता है, क्योंकि उनके लीडिंग जो गेंदबाज थे राकेश और गजानन, उनको काफी हद तक मार पड़ी थी, तो उनको बैकअप लेना था आपकी टीम के लिए, तो वो बैकअप और निखिल ने दिया है। और ये प्लस पॉइंट है साई गांव के लिए, काफी हद तक स्कोर रोका है निखिल ने, बल्लेबाज ने, और काफी हद तक बिगाड़ दी इस गेंदबाजी इसकी।
कुंभारलीवाला इथे सिक्स्टी टू रन झाल्यात 62-63 रवी नाही. पालकर रवी सतीश पाटील स्वागत आहे. आदरणीय सन्माननीय पालखार गावचे सुपुत्र रवी यांना विनंती करतोय की आपला इथे स्वागत समारंभ अरेंज केला आहे, तरी आपण लगेचच समालोचन कक्षामध्ये यायचं. लगेचच समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. आपले मित्र सतीश पाटील हे वाट बघत आहेत. हॅलो. निर्धारित 4 षटकामध्ये निश्चितच जिता गावाने 62 धावा बनवल्या आणि 63 धावांचा आव्हान ठेवलेला आहे. ते साई गावापुढे निश्चित साई गावाकडे बघितलं तर एका मोठा मराठी संघ म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं पनवेल तालुक्यात. आणि राकेश असेल बरोबर गजानन असतील यांसारखे बलाढ्य फलंदाज त्यांच्यामध्ये आहे. ते कशा पद्धतीने फलंदाजी करणार आहेत याच्याकडे आपलं संपूर्ण लक्ष आहे. मायबाप प्रेक्षकांच्या उपस्थितीत हा सामना इथे चालू आहे. आपण पाहिलं तुमचा एक डोला आहे, पण या एक डोल्याच्या मागे लाखो डोले हा प्रेक्षणीय सामना इथे पाहत आहेत. युट्यूबच्या दादाला विनंती असेल की त्यांनी कॅमेऱ्याकडे रोटेट करायचं आहे. आदरणीय सन्माननीय पालखार गावचे सुपुत्र रवी यांचं इथं स्वागत होत आहे. प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि मायेची उपदार शाल, त्याचबरोबर आपण पाहिलं तर या सामन्याचं एक सन्मान चिन्ह देऊन या पाहुण्यांचं इथं स्वागत करण्यात येत आहे. आपण पाहिली तर साई गावाच्या वतीनं विद्यमान जो मैदानाकडे जाताना दिसतोय आपल्याला गजानन आणि अनिकेत आणि गजानन यांच्या स्वरूपात सलामीची जोडी विद्यमान सलामीची जोडी 22 यार्डच्या खेळपट्टीवर आपण पाहू शकताय. आणि त्याचबरोबर जिता गावाच्या वतीनं क्षेत्ररक्षण सुद्धा लागलेलं आहे. पंचांना बॉल प्रोव्हाइड करायचे आहेत. कशा पद्धतीने फलंदाजी करतील साई गावचे फलंदाज पाहायचं आहे, कारण एका साईडला पाहिलं तर पनवेल तालुक्यातून बिलॉंग करणारा साई गावाचा संघ आणि त्याचबरोबर पेन तालुक्यातून बिलॉंग करणारा जेते गावाचा संघ आपण पाहिलं तर पेन तालुका विपक्ष पनवेल तालुका अशा 2 मातब्बर संघांमध्ये हा सामना रंगतोय. 4 षटकांमध्ये 62 धावा झाल्यात आणि 63 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. ते साई गावापुढे कशा पद्धतीने ते या धावसंख्येचा पाठलाग करतात ते पाहायचं आहे, कारण या धावा रोखण्याचं काम निश्चितच जिता गावचे गोलंदाज करणाऱ्या जिता गावाचा गोलंदाजीचा विचार केला तर हरेश असेल त्याचबरोबर नीलू असेल यांसारखे चांगले गोलंदाज त्यांच्याकडे आहेत. आणि आपण पाहिलं तर हरेश याच्याकडे RPL खेळण्याचा अनुभव आहे. त्या अनुभवाचा दांडगा अनुभव आहे, त्या अनुभवाचा कशा पद्धतीने तो उपयोग करतोय हे आपल्याला पाहायचं आहे. आपण पाहिलं ग्राउंडचा नमुना घेतला तर निश्चितच क्षेत्ररक्षण सजले व्यूह रचना ही आखण्यात आलेली. ते व्यूह रचनेमध्ये हे फलंदाज फसतात की ही व्यूह रचना तोडण्यात यशस्वी होतात हे आपल्याला पाहायचं आहे. स्ट्राइक एंडवर आहे अनिकेत, नॉन स्ट्राइकला आहे गजानन यांच्याकडे पाहिलं तर खूपच दांडगा जवळपास 15-16 वर्ष क्रिकेट खेळण्याचा अनुभव पणाला आणि या साई गावासाठी त्या अनुभवाचा फायदा कितपत करतात हे आपल्याला पाहायचं आहे. त्याचबरोबर आपण पाहिलं गोलंदाज आहे जिता गावाच्या वतीनं हरेश, एक स्ट्रायकर गोलंदाज म्हणून त्याच्याकडे निलेश या कर्णधारीने पाहिलंय. जी जबाबदारी दिलेली आहे खांद्यावर ती जबाबदारी कशा पद्धतीने तो पेळतोय हे आपल्याला पाहायचं आहे. हरेश हा आपल्या स्वतःच्या गोलंदाजी क्षेत्ररक्षण लावताना आपण पाहतोय. सुरेख चेंडू तेवढा चांगला फटका पाहायला मिळतो. अनिकेत यांच्या पट्ट्यात चेंडू आला. आपण पाहिलं एक बॅट आणि बॉलचा चांगला संपर्क झाला, त्याच्यातून एकदम चांगला साऊंड निर्माण झाला आणि चेंडू सरळ आकाशाला ललकारणी देत आकाशाला गवसणी घालत सरळ चेंडू जातोय 6 धावसंख्येसाठी. पहिली सुरुवात पहिलाच श्री गणेशा षटकारानं करून दाखवल्या साई गावासाठी. निश्चितच भवानी मातेच्या पदस्पर्शाने पावन झालेला साई गाव आणि त्याच गावातील खेळाडू अनिकेत पुन्हा एकदा पट्टा
हातात आला चेंडू आणि चेंडू भिडकावून दिला. तिथे क्षेत्ररक्षक तैनात. उंची जास्त लांबी कमी, परिणाम स्वरूप पाहिलं तर चेंडूने सरळ गाठलं क्षेत्ररक्षकाला. आता मात्र एक बलाढ्य आत्मविश्वासी फलंदाज साईगावचा अनिकेत हा मात्र मैदानाकडे परततोय आणि त्याची जागा घेण्यासाठी कोण नवीन फलंदाज येतोय हे पाहतोय. आपण पाहिलं तर अनिकेतकडे ती आत्मविश्वास होतं, पण त्या आत्मविश्वासाला तडा गेली आणि हरीश याच्या गोलंदाजीवर त्याला दगा झाला. आणि आपण पाहिलं तर आता सध्याची परिस्थिती पाहिली तर अनिकेत हा डगआउट मध्ये परततोय आणि त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मार्गस्थ होतोय 22 यार्ड खेळपट्टीकडे. आशिष शाह मैदानाकडे जातोय. आता मात्र आपण पाहिलं सलामीला विद्यमान जोडी आली होती, त्या जोडीमधून एक खेळाडू माघारी परततोय आणि त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज येतोय. आता पाहिलं गजानन याच्या खांद्यावर ओझ आहे, तर हे जे ओझ आहे तो कशा पद्धतीने पेलणार आहे सूर्या येणाऱ्या काळामध्ये आपण पाहायचं आहे. कारण हरीश याच्याकडे दांडगा अनुभव आहे. RPL केला, रायगड प्रीमियर लीग मध्ये त्याची निवड झाली होती आणि त्या निवडीला सार्थक ठरवणारा हा खेळ दाखवतोय की नाही. आता मात्र चांगला चेंडू फेकण्यात आला. आता मात्र संपर्क झाला नाही. चेंडू सरळ यष्टी रक्षकाच्या हातात. पुन्हा एकदा हरीश. आता मात्र शॉर्ट पिच चेंडू. पाहूया कशा पद्धतीने चेंडू फेकला गेला. पंचांकडून आपल्याला काही असेल ते निर्णय येणारच आहे. आता मात्र डाव्या यष्टीच्या खूपच बाहेर झालेला चेंडू पंचांनी अचूक हिरवलं. कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय. आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधला 22वा नियम याच्यावर लादला गेला. दंडात्मक कारवाईला हा सामोरा जातोय आणि दंडात्मक कारवाईनिशी संघाच्या धावसंख्येत वाढ होते. धावफलकावर धावा दिसतील 8. अनिकेत यांनी पहिल्या चेंडूवर षटकार खेचला, त्याच्यानंतर परिस्थिती बदलली. अनिकेत हा डगआउट मध्ये गेला. पुन्हा एकदा चांगला चेंडूची डिलिव्हरी होतोय. गुडलेन स्पॉटला चेंडू टाकतोय. निश्चितच फलंदाजा संभ्रमात होता. आपण पुढे जाऊन खेळायचं की पाठी जाऊन खेळायचं. फलंदाजाचा स्टान्स आपण पाहिला तर त्याच पद्धतीने कुठल्या पद्धतीचे मोमेंट दिसत नाही आपल्याला. आता मात्र मोमेंट करतोय. आता मात्र हवेत चेंडू आकाशाला चुंबन घेत चेंडू सरळ जात होता यष्टी रक्षकाच्या हातात. जजमेंट चुकलं की निश्चितच आपल्याला प्रश्नाचं उत्तर येत नाही आणि आपल्याला इथं उत्तर मिळालं. झेल सुटला, जीवनदान मिळतो या फलंदाजाला. आता मात्र या मिळालेल्या संधीचं सोनं करतोय की नाही. कारण आपण पाहिलं तर जिंदगी मौके कम दोस्तों धोके ज्यादा देती है. तो मिळालेलं जे काही आपल्याला चान्सेस मिळाले त्याच्यावर चौके आणि छक्के लावण्याची ताकद आपल्यात आहे की नाही. हे गजानन आणि त्याचबरोबर आशिष ती ताकद दाखवतोय की नाही हे आपल्याला पाहायचं आहे. हरीश चांगली गोलंदाजी करतोय. आता मात्र जिथे गावाचं नाव करण्यासाठी या युट्यूबच्या माध्यमातून प्रयत्न त्याचा असेल. आतापर्यंत चांगलं नाव त्यांनी आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये चांगला गोलंदाज म्हणून त्याचं नाव आहे. आता मात्र चांगला फटका, चांगला साऊंड जनरेट झाला आणि चेंडूला दिशा दिली. चेंडू सरळ मार्ग पकडतोय 6 धावांसाठी. अप्रतिम फटकेबाजी, प्रशंसा करण्यायोग्य, कौतुक करण्यायोग्य फटका मारतोय हा फलंदाज साईगावचा आशिष. धावफलकावर धावा आहेत 16. जी जबाबदारी कर्णधारानं दिली होती ती जबाबदारी मात्र यशस्वीरित्या पार करत असताना आशिष आत्ता तरी मला सध्याच्या परिस्थितीमध्ये दिसून येते. कारण अनिकेत हा कर्णधार आहे, ते जबाबदारी घेऊन आला होता. पहिल्या चेंडूवर षटकार खेचला पण त्याला दुसऱ्या चेंडूवर अपयश निर्माण केलं ते हरीश या गोलंदाजानं. आता मात्र जित्या गावाच्या वतीनं कुठला गोलंदाज येणार, तो कशा पद्धतीने गोलंदाजी करणार आणि हे दोन फलंदाज कशा पद्धतीने त्याला फेस करणार याच्यावर लक्ष आपलं पूर्णपणे कॉन्सन्ट्रेट आहे. आदरणीय सन्माननीय कोपरगावचे सुपुत्र मंगेश दादा यांना माझी विनंती असेल की आपण समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. आपला यथोचित मान सन्मान इथं करण्यात येणार आहे. तरी माझ्या विनंतीला, माझ्या शब्दांना, प्रेमळ शब्दांना आपण मान देऊन आपण लगेचच समालोचन कक्षाकडे प्रस्थान करायचं आहे. आपले मित्र सतीश दादा हे वाट बघत आहेत. आदरणीय सन्माननीय कोपरगावचे सुपुत्र मंगेश दादा यांना विनंती असेल की आपण समालोचन कक्षाकडे यायचं आहे. जित्या गावाच्या वतीनं दुसरा गोलंदाज येतोय रोहित आणि समोर मला वाटते स्ट्राईक इनला आहेत गजानन. कोपरगावचे सुपुत्र मंगेश दादा यांना विनंती असेल की आपण समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. आपला स्वागत इथे करण्यात येणार आहे. आता मात्र चेंडू गुडलाईन स्पॉटला टाकला. चेंडूने थोडी उचली घेतली, बॅटची कडा घेतली आणि चेंडू सरळ आकाशाला चुंबन घेऊन सरळ स्वतः
गोलंदाज रोहित याच्या ताब्यात आला आणि रोहित यांनी त्या संधीचं सोनं करून दाखवलं आणि गजानन सारखा एक स्ट्रायकर फलंदाजाला डगआउट मध्ये परतण्यात एक मोलाची भूमिका बजावली आणि त्या भूमिकेला उत्तर चांगलं न्याय दिलं ते स्वतः गोलंदाज रोहित यानं. युट्यूबच्या दादांना विनंती असेल जरा कॅमेरा आपला रोटेट करायचा. आदरणीय सन्माननीय कोपरगावचे सुपुत्र मंगेश दादा यांचं इथं यथोचित मान सन्मान देतो, यथोचित मान सन्मान होत आहे. प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ. आता मात्र दिशाहीन मारा केला जातोय आणि या दिशाहीन मारा केल्यानंतर पंचांनी अचूक हिरवलं की हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा 22वा नियम याच्यावर लागू करावा लागेल आणि तो लागू केल्यानंतर दंडात्मक कारवाईला हा सामोरा जातोय गोलंदाज. आता मात्र यॉर्कर चेंडू क्रिकेट मधला ब्रह्मास्त्र फेकण्यात येतोय आणि भल्या भल्या खेळाडूंना घाम फुटतो. तर निश्चितच याही खेळाडूला आता घाम फुटताना आपण पाहिलं, त्याला डिफेन्सिव्हली फलंदाजी करावी लागली आणि एक धाव चोरून घेतोय आणि या एक धावसंख्येनिशी संघाच्या धावसंख्येत निश्चित वाढ होते. धावफलकावर धावा दिसतील आपल्याला 18. अद्याप या षटकातील काही चेंडू शिल्लक. निर्धारित 4 षटकामधून दुसऱ्या षटकाचा खेळ इथे चालू असताना परिस्थिती आपण धावफलकाची पाहिली तर 18 या धावसंख्येवर आहे. पाहूया रोहित कशा पद्धतीने कमबॅक करतोय. सुरुवातीचा जर आपण गोलंदाज पाहिला जिथे गावाचा तर हरीश याला चांगली मार पडली होती. आता मात्र सुरेख चेंडू गुडलेन स्पॉटला चेंडू पडतोय आणि चेंडूने एक अचानक उसळी घेतली. त्या कारणामुळे बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट झाला नाही आणि सरळ चेंडू गेला यष्टीरक्षकाच्या हातात. ज्या पद्धतीने फलंदाजाला वाटत होतं की हा चेंडू खालच्या पट्ट्यात येईल, पण त्या पद्धतीचा चेंडू नव्हता, हा उसळी घेणारा चेंडू होता आणि निर्धाव फेकण्यात आला. आता मात्र पुन्हा एकदा पाहिलं तर सुरेख लाईन अँड लेंथ वर गोलंदाजी करतोय. अशा पद्धतीने लाईन अँड लेंथ वर गोलंदाजी केली तर निश्चितच ही गोलंदाजी चांगली असते आणि त्याचा रिझल्ट मात्र या रोहित गोलंदाजाला मिळतोय. आणि जे काम करणं याच्या खांद्यावर दिलंय आणि ती जबाबदारी दिली, ती जबाबदारी रोहित आपल्या संघासाठी पार पडतोय. निश्चितच जितू आई जितेच्या पदस्पर्शाने पावन झालेला जिते गावाचा संघ आहे. अप्रतिम गोलंदाजी गुडलेन स्पॉट पिक करतोय. फलंदाजाला समजत नाही, फलंदाज जागीच राहतोय, कुठल्याही पद्धतीची मूवमेंट दिसून येत नाही, त्याच पोझिशन मध्ये खेळतोय. पायांची मूवमेंट करणे गरजेचं आहे कारण गोलंदाजाने गुडलेन स्पॉट पिक केलेला आहे, त्याच्यावर आपल्याला गांगरून सोडलेला आहे त्यांनी. आता पुन्हा एकदा मूवमेंट नव्हती पण त्यांनी टेक्निक दाखवली, चेंडूचा वेग होता आणि त्या वेगाचा फायदा या फलंदाजाने घेतला आणि चेंडूला मात्र भिरकावून दिला. आकाशाला गवस निघालं, आकाशाला भेदून सरळ चेंडू जातोय 6 धावसंख्येसाठी. अप्रतिम फटका आणि अप्रतिम फटक्या मागे मिळाल्या 6 धावसंख्या. धावपळक हल्लं, धावपळक चालत गेलं, धावपळकावर धावा लागल्यात 24. आता मात्र चांगल्या रिदम मध्ये रोहित गोलंदाजी करत होता. शेवटचा चेंडू पाहिला तर चांगला चेंडू होता पण त्या चांगल्या चेंडूला कशी फटकेबाजी करायची हे निश्चितच निकू याला माहिती होतं आणि निकू यांनी पिक केलं, गोलंदाजाचा अभ्यास केला. कारण आपण पाहिलं 3रा चेंडू, 4था चेंडू, 5वा चेंडू आणि निर्धाव फेकण्यात आला. त्यांनी पाहिलं गोलंदाज कशा पद्धतीने हा गोलंदाजी करतोय, त्याचा अभ्यास केला आणि तदनंतर चेंडूला पिक केलं आणि चेंडूला भिडकावून दिलं सीमारेषेच्या वरून 6 धावसंख्येसाठी. निश्चितच थोडा वेळ घेतला निकू यानं पण षटकार मारून दाखवलं. त्यालाही माहिती होतं की आपण आपल्यामध्ये मनगटात ताकद आहे, ती ताकद जर आपण पणाला लावली तर चेंडू सीमारेषा पार 6 धावसंख्येसाठी आपण पाठवू शकतो. पाहूया जिथे गावाच्या वतीनं कुठला गोलंदाज गोलंदाजी करतोय. कारण आपण पाहिलं 22 यार्डच्या खेळपट्टीवर आतापर्यंत साई गावाच्या वतीनं आशिष आणि निकू अजूनही इथे उपलब्ध आहेत आणि यांची उपलब्धता कितपत योग्य ठरते साई गावासाठी हेही आपल्याला पाहायचं आहे. भवानी आईच्या पदस्पर्शाने पावन झालेला पनवेल तालुक्यातील साई गाव, एकीकडे पाहिलं आपण जितू आईच्या पदस्पर्शाने पावन झालेला जिते गाव, या 2 मातब्बर संघांमध्ये आज सामना रंगतोय. कित्येक वेळा धूल चालली, कित्येक वेळा खडे चालले, कित्येक वेळा एक दुसऱ्याला पाणी पाजलं, असे 2 संघ जिते आणि साई. जिथे गावाच्या वतीनं वैयक्तिक पहिलं षटक प्रणित फेकतोय, सांघिक षटक पाहिलं तर प्रणित फेकतोय 3रं. आता मात्र सुरेख चेंडू, मला वाटतं खेळपट्टीची मदत मिळते गोलंदाजाला कारण जी उसली मिळायला पाहिजे होती चेंडूला ती मिळाली आणि खेळपट्टीने सहकार्य केलं, चेंडू खालच्या पट्ट्यात राहिलं. आता मात्र कुठेतरी
आशिष आत्मविश्वास दाखवतो की मी हा लढा देणार आणि आपल्या साई संघाला जिंकवणार. त्या कारणामुळे आपण पाहिलं 1 रन होती, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला, आशिषाने स्ट्राईक घेतली आणि निकुयाला माघारी परतवलं. आणि हा जो आत्मविश्वास आशिषाने दाखवलाय त्या आत्मविश्वासाला कितपत हे यश देतात की तडा जाते हेही निश्चित या गोलंदाजाच्या गोलंदाजीवर आपल्याला पाहायचं आहे. गोलंदाज आहे प्रणित. त्या प्रणित कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय, जितो आई जिते या संघाला. आणि त्याचबरोबर भवानी मातेच्या पदस्पर्शाने पावन झालेला साईगाव, त्याचा एक बलाढ्य फलंदाज राकेश आता मैदानाकडे आलेला आहे. आता मात्र शॉर्ट पिच चेंडू कानाच्या लेवलला टर करून चेंडू जातोय. आकाश चोपडा म्हणत असतात की आता मात्र हा टर करून चेंडू गेला पण दिशाहीन मारा झाला आणि पंचांनी अचूक हेरलं की बाबा हा ऑफ स्टंपचा खूपच बाहेर चेंडू जातोय आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला 22वा नियम याच्यावर लादला जाणार आणि दंडात्मक कारवाईला सामोरे जाणार. या कारवाईनिशी संघाच्या धावसंख्येत वाढ झाली. धावफलकावर धावा दिसतील आपल्याला 26. पुनश्च एकदा मार्गस्थ होते गोलंदाज. आता मात्र सुरेख चेंडू फेकण्यात आला. चेंडूने थोडीशी दिशा बदलली. आपण पाहिलं कट करतोय हा गोलंदाज. फलंदाजाला समजलं नाही, त्याला असं वाटलं की स्ट्रेट चेंडू येईल आणि त्यांनी चेंडूला जाऊन दिलं आणि यष्टीरक्षक निश्चितच त्याचं काम व्यवस्थितरित्या बजावत होता. त्यांनी त्याला गॅदर केलं आणि आपण पाहिलं तर डॉट चेंडूची समाप्ती झाली. पुन्हा एकदा गोलंदाज मार्गस्थ होते फलंदाजाच्या दिशेनं. आता मात्र शॉर्ट पिच चेंडू बॅटची काढा घेऊन चेंडू जाते थर्डमॅन रिझन मध्ये. तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे, तो उचलणार फेकणार. तोपर्यंत एक धाव पूर्ण करतोय आशिष हा फलंदाज आणि त्याची जागा घेण्यासाठी आता आपण पाहिलं जो नॉन स्ट्राईकला होता तो स्ट्राईकला फलंदाज राकेश जातोय. एक मोठं नाव पनवेल तालुक्यातील फलंदाज म्हणून आणि ते मोठं नाव आणि जे मी मोठं नाव बोलतोय आणि बलाढ्य फलंदाज बोलतोय त्या नावाला न्याय देतोय की नाही फलंदाजीतून हे पाहायचं आहे. आता मात्र सुरेख चेंडू बाउन्सर चेंडू क्रिकेटमधला दुसरा ब्रह्मास्त्र फेकतोय हा गोलंदाज आणि जखडून ठेवतोय. आता मात्र कुठेतरी हावी होतोय साई गावच्या फलंदाजांमुळे जिते गावचे गोलंदाज आणि दाखवून देतात जिते गावाची ताकद, पेन तालुक्याची ताकद पनवेल तालुक्यातील या साई गावाच्या टीमला. पण पाहूया राकेश तेवढ्या ताकदीचा आहे, कशा पद्धतीने खेळून काढतोय. आता मात्र स्लोवर चेंडू. राकेशांना असं वाटत होतं की चेंडू स्पीडला येईल पण ऐन मोक्याच्या वेळी प्रणित यांना आपल्या गोलंदाजीमध्ये बदलाव केला आणि जो फास्ट चेंडू टाकायचा तो स्लोवर टाकलं आणि 3 षटकांचा निर्धारित 4 षटकामधून 3 षटकांचा खेळ संपतोय. धावफलकावर आपल्या धावा दिसतील 27. अद्याप या षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. मला वाटते पंचांकडून असं आम्हाला कळवण्यात आलेलं आहे. तर निश्चितच या एक चेंडू बाकी तो कशा पद्धतीने फेकतोय राकेश, कशा पद्धतीने याला डीप फेस करतो हेही पाहायचं आपल्याला. आता मात्र दिशाहीन मारा लेग स्टंपचा खूपच बाहेर जाणारा चेंडू अचूक पंचांनी हेरला. आंतरराष्ट्रीय नियमाप्रमाणे वाईट देण्यात येतो आणि या वाईटच्या स्वरूपात धावसंख्येत वाढ होते. धावफलकावर धावा दिसतील आपल्याला 28. पुन्हा एकदा गोलंदाज प्रणित गोलंदाजी मार्कवर सज्ज, तिथून प्रस्थान करणार फलंदाजाच्या दिशेनं. आता मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या पट्ट्यात त्याने कडा घेतली चेंडूला आणि चेंडू आपल्या 22 यार्ड पिचच्या बाजूला रेंगाळत राहिला आणि तिथपूर्वी आपली ही क्रियाही पूर्ण संपलेली आहे. आणि जर आपण जवळपास बघितलं तर निर्धारित 4 षटकामधून 3 षटकांचा खेळ संपतोय. धावफलकावर धावा दिसतील आपल्याला 28. मग अद्याप एक षटक शिल्लक आहे. त्या 1 षटकामध्ये 34 धावांची जवळपास गरज आहे. म्हणजे 6च्या सरासरीनं वाटचाल करावी लागेल. आणि ज्याप्रमाणे लल्ला वास्कर मॅन फ्रॉम पेन कोळीवाडा यांनी ज्या पद्धतीने 7 बॉलामध्ये 7 षटकार लगावले होते त्या पद्धतीचा प्रयत्न करावा लागेल. आपण पाहिलं तर या नोटेड क्रिकेट क्लब हनुमानपाडा यांच्या संयुक्त विद्यमानाने स्वर्गीय पिंट्या शेठ चषक 2021 मध्ये पहिल्यांदाच 7 चेंडूवर 7 षटकार मारणारा लल्ला वास्कर मॅन फ्रॉम पेन कोळीवाडा यांना ती कामगिरी केली. आणि तशी कामगिरी निश्चितच साई गावच्या या आशिषाला करावी लागेल. कारण 6 चेंडू मध्ये 34 धावांची गरज आहे साई संघाला जिंकायचा असेल तर. 35 धावांची गरज आहे. म्हणजे जवळपास आपण बघितलं तर 6 चेंडू मध्ये 6 षटकार मारावे लागतील. गोलंदाज आहे भगवान. निश्चितच परमेश्वराचं नाव आहे. तर परमेश्वराच्या समोर कशा पद्धतीने गोलंदाजी करतात आशिष हेही आपल्याला पाहायचं आहे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करताना निलेश स्वतः कर्णधार.
आता मात्र यॉर्कर चेंडू, क्रिकेट मधला ब्रह्मास्त्र फेकणे गरजेचं होतं, कारण 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारायचे होते. जर पहिला चेंडू षटकार पार गेला असता तर फलंदाजाचा आत्मविश्वास नक्कीच वाढला असतं. आता मात्र खराब चेंडू फेकण्यात येतोय, नो बॉल पंचांकडून डिक्लेअर करण्यात येतोय. आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधला 24वा नियम याच्यावर लादला जातोय, दंडात्मक कारवाईला हा सामोरं जातोय. आणि खऱ्या अर्थानं पाहिलं तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट प्रमाणे फ्री हिट इथं देण्यात येते, आणि ही फ्री हिटची संधी आपण पाहिलं तर एक विस्फोटक फलंदाज साई गावचा राकेश याला मिळाली आहे. तर राकेश याला अनुभवाचा आपण विचार केला तर भरपूर आहे, आणि निश्चितच त्या संधीचं सोनं करणार असं मला तरी खात्रीशीर वाटतोय. निश्चितच माझ्या शब्दाला मान देऊ शकला नाही राकेश. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फसला आणि चेंडू सरळ पायाला जाऊन अदलला, आणि दरम्यान एक धाव मिळते. निश्चितच मला वाटते गोलंदाज लेग बिफोर विकेटची मागणी करत होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधले 1774 ला हा नियम वापरण्यात आला, पण हा चेंडू रबर बॉलचा असल्या कारणाने या सामन्यामध्ये मला वाटते लेग बिफोर दिलं जाणार नाही, पण तरीही दाद मागत होता आणि ती दाद पंचांनी फेटाळली. चेंडू जातोय थर्डमॅनच्या दिशेने बॅटची कडा घेऊन, तिथं क्षेत्ररक्षक तैनात. जोपर्यंत चेंडू उचलणार आणि फेकणार तोपर्यंत एक धाव पूर्ण होतोय. आता मात्र कुठेतरी साई संघाने नांगी टेकली सारखी वाटतोय मला, कारण लक्ष होतं 6 चेंडूमध्ये 35 धावसंख्या बनवायचा. पहिलाच चेंडू नो फेकण्यात आला होता भगवान यानं, पण त्या संधीचा काही सोनं करता आलं नाही. आता मात्र पुन्हा एकदा राकेश यांचा कुठेतरी सराव मला वाटते कमी पडतोय. असं म्हटलं जातं इंग्लिशमध्ये प्रॅक्टिस मॅन परफेक्ट, तर ही प्रॅक्टिसच कुठेतरी कमी पडते असं वाटतोय. कारण राकेश याचा आतापर्यंतचा मी खेळ पाहिला तर अशा पद्धतीने कधीही त्यांनी चेंडू एवढे फुकट घालवले नव्हते. प्रत्येक चेंडू आर पार सीमापार षटकार लगावण्यात मला वाटते माहीर असायचं. निश्चितच मी म्हणतो मगाशी मला विस्फोटक फलंदाज आहे, पण कुठेतरी सराव कमी पडला. सराव करणे खूप महत्वाचं आहे. आता मात्र एक विचित्र पद्धतीचा चेंडू डिलिव्हर केला जातोय गोलंदाजाकडून, पंचांनी त्याची दखल घेतली. निश्चितच आपण पाहिलं गाडी चालवताना दिशा जर आपण नियंत्रण केलं तर दिशा भटकली जाते, तशा पद्धतीने नियंत्रण केलं, दिशा भटकली, पंचांनी याला दंडित केलं. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, तर चेंडू सरळ जातो यष्टीरक्षकाच्या हातात. आता मात्र अक्षरशः साई संघाच्या खेळाडूंनी नांगी टाकलेले प्रयत्न करत नाही, शेवटपर्यंत झुंज देणे महत्वाचं होतं. डेड बॉल करण्यात आलाय असं वाटतं पंचांकडून. फ्री हिट होता, त्याच्यावर आउट देण्यात आला होता, त्याच्यामुळे पंचांनी त्यांचा निर्णय बदलला होता, त्याच्यामुळे ती ऍक्शन होती. शेवटचा चेंडू या सामन्यातील फेकला जाणार. याच्यातून जो संघ जिंकणार आहे तो पेन कोळीवाडा या संघाबरोबर त्याची झुंज होणार आहे लगेचच. आता मात्र अपयशी ठरतोय आशिष. आता मात्र खूप वेळ झाली आशिष, कारण आपल्याला प्रयत्न सुरुवातीला करायचे होते आणि ती वेळ गेल्यामुळे हा जरी षटकार मारला तरी सामना विजयाचं जे पारडं आहे ते निश्चितच